मित्रांनो, महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, हे कृष्णा, माझं मन माझ्या ताब्यात नाहीये. आणि आज 5000 वर्षानंतरही आपणही तेच म्हणतो. मला माहिती आहे काय बरोबर आहे ते, पण मी ते करत नाही. अर्जुनासारखेच आपणही युद्धात आहोत. फरक इतकाच आहे, अर्जुनाचं युद्ध बाहेरचं होतं आणि आपलं युद्ध हे आतमध्ये चाललंय. संत तुकाराम महाराज सुद्धा या युद्धाबद्दल बोलतात. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन. आपण सुद्धा युद्धामध्ये आहोत. कधी आपल्याला बाहेरच्या जगासोबत युद्ध करावं लागतं, तर कधी आपल्या मनासोबत. आज आपण पाहणार आहोत वाईट सवयी कशा ओळखायच्या, त्या का सुटत नाहीत आणि त्यावर गीतेनं काय उपाय सांगितलाय. हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला कळल की तुम्ही कमजोर नाहीत, तुमचं मन अजून प्रशिक्षित नाही. मित्रांनो, आपण अनेकदा स्वतःलाच दोष देतो. माझा स्वभाव खराब आहे, मी असाच आहे, माझ्यात काही बदल होणार नाही. पण गीता असं काहीच म्हणत नाही. मित्रांनो, अर्जुन श्रीकृष्णाला एक खूप प्रामाणिक प्रश्न विचारतो, हे कृष्णा, माणसाची इच्छा नसतानाही माणूस एखादं वाईट कर्म का करतो? त्याला त्या पापामध्ये कोण ढकलतं? लक्ष द्या, अर्जुन माणूस का वाईट आहे असं विचारत नाही. तो विचारतो की एखाद्या व्यक्तीला एखादं कर्म नको वाटत असलं तरी तो वाईट कर्म का करतो. म्हणजे त्याला आतून माहित असतं की हे कर्म चुकीचं आहे, पण तरीही तो ते कर्म करत असतो. आणि हीच तर वाईट सवयींची खरी ओळख आहे. यावर श्रीकृष्ण फार साधं आणि थेट उत्तर देतात. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्धेन मिह वैरिणम. याचा अर्थ असा आहे, काम म्हणजे इच्छा. एखादी इच्छा अपूर्ण राहिली की तिचं रूपांतर हे क्रोधामध्ये होतं. आणि हेच काम आणि क्रोध हे माणसाचे महान शत्रू आहेत. कृष्ण याला एखादी सवय, एखादा पदार्थ किंवा एखादी व्यक्ती दोषी धरत नाही. ते म्हणतात, तुझ्या आतली जी अनियंत्रित इच्छा आहे हेच त्याचं मूळ आहे. गीतेनुसार वाईट सवय म्हणजे काय? वाईट सवय म्हणजे तुमचा स्वभाव नाही. वाईट सवय म्हणजे तुमचं नशीब नाही. वाईट सवय म्हणजे अनियंत्रित इच्छा आणि अज्ञान. इच्छा, कामना ही सवय कशी बनते बघा. सुरुवातीला इच्छा होते की मला हे मिळालं पाहिजे किंवा हे मला केल्याशिवाय चैन नाही. आणि ती जर इच्छा पूर्ण नाही झाली तर माणसाला राग येतो. मग स्वतःवर, परिस्थितीवर किंवा लोकांवर. पुन्हा पुन्हा तेच केलं की ती सवय बनून जाते आणि मग हळूहळू ती सवय आपल्याला चावायला लागते. म्हणूनच आपण म्हणतो, मला माहित आहे हे चुकीचं आहे, पण तरीही ते होतं. अज्ञान म्हणजे काय? अज्ञान म्हणजे ज्ञान नसणं नाही, असलेलं ज्ञान वापरात न आणणं. आपल्याला माहिती आहे की हे नुकसान करेल, हे शरीरासाठी वाईट आहे, त्यामुळं मन शांत राहणार नाही, पण तरी त्या क्षणी इच्छा एवढी प्रबळ असते की त्या इच्छेपुढे हे संपूर्ण ज्ञान झाकलं जातं. गीतेमध्ये यालाच रजोगुणाचा प्रभाव म्हणलेला आहे. याच्याकरता एक छोटंसं उदाहरण बघूयात. एखादा माणूस म्हणतो आता हे शेवटचं, त्याला माहिती याच्यामुळे नुकसान होणार आहे, तरी सुद्धा हात पुढे जातो. का? तो त्याचा स्वभाव नाही, ती त्याची कमजोरी नाही, पण आतली प्रबळ इच्छा आणि अज्ञानाचा क्षण. मित्रांनो, वाईट सवय ही तुमची ओळख नाही. वाईट सवय हा तुमचा शत्रू नाही, तर अनियंत्रित इच्छा हा खरा शत्रू आहे. आणि एकदा का शत्रू ओळखला की युद्ध अर्ध जिंकलं जातं. गीता सांगते, द्रष्टा हो, करता नाही. म्हणजे काय? जेव्हा राग येतो, जेव्हा मोबाईल उचलावा वाटतो किंवा नकारात्मक विचार येतो, तेव्हा स्वतःला विचार, हे मी आहे का की माझ्या मनाची सवय आहे? ज्या क्षणी तुम्ही पाहू लागता त्या क्षणी सवयीची पकड सैल होते. गीता सांगते, तुम्ही कर्म करा, पण कर्मफळाची आसक्ती सोडून कर्म करा. जेव्हा एखादी सवय लगेच सुख देते पण काही वेळानंतर ती रिकामपणा देते, ती सवय ही रजगुणी तमगुणी सवय असते. मित्रांनो, आपलं मन अतिशय चंचल आणि बलवान आहे. गीतेमध्ये म्हणलंय, चंचलम ही मन कृष्ण प्रमाते बलवत दृढम. याचा अर्थ काय? अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, हे कृष्णा, मन हे वाऱ्यासारखं चंचल आहे, क्षणात इकडे जातं आणि क्षणात तिकडे जातं. भगवान कृष्ण सुद्धा ही गोष्ट नाकारत नाहीत. कृष्ण सुद्धा म्हणतात, हो अर्जुना, मन अतिशय चंचल आणि अतिशय बलवान आहे. म्हणजे काय? मन वाईट नाही, ती अनियंत्रित आहे. मन हे शत्रू नाही, पण ते अशिक्षित घोड्यासारखं आहे. मित्रांनो, मनाला जबरदस्तीने जिंकता येत नाही. आपण अनेकदा म्हणतो, आजपासून राग बंद, आजपासून ओव्हर थिंकिंग बंद, मी खूप स्ट्रॉंग आहे. पण 2 दिवसांनी काय होतं? तेच विचार, तोच राग आणि त्याच सवयी. असं का? कारण मनावर आदेश चालत नाही, मनावर सवय चालते. मन म्हणजे लहान मुलांसारखं आहे, त्याला ओरडून नाही, त्याला सतत समजून घ्यावं लागतं. कृष्ण फक्त समस्या सांगत नाहीत, त्यावर उपाय सुद्धा देतात. अभ्यास येन तू कौंतेय वैराग्य येन च गृह्यते. म्हणजेच अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास म्हणजे फार मोठा संकल्प नाही, 5 तासाचं ध्यान नाही. अभ्यास म्हणजे एक रोज छोटासा प्रयत्न. उदाहरणामध्ये रोज 5 मिनिट शांत बसणं,
रोज मन भटकत असलं तरी त्याला पुन्हा परत आणणं, रोज स्वतःला विचारणं आता मी कुठे जातोय. मन कधी कधी पळूनही जाईल, पुन्हा पुन्हा जाईल, नवे नवे 100 वेळा जाईल, पण प्रत्येक वेळेला पळालेलं मन परत आणणं म्हणजे अभ्यास. जसं की चालायला शिकणारा लहान मुलगा, तो सारखा पडत असतो पण चालणं थांबवत नाही. वैराग्य म्हणजे संसार सोडणं नाही, इथेच लोक चुकतात. वैराग्य म्हणजे मोबाईल फेकून देणं नाही, आपल्या जबाबदाऱ्या सोडणं नाही, तर अति आसक्ती सोडणं म्हणजे वैराग्य. उदाहरणामध्ये हे झालंच पाहिजे नाहीतर मी संपलो, तो माणूस माझ्याशिवाय काहीच नाही, हे मिळालं नाही तर जीवन व्यर्थ आहे, ही पकड घट्ट असते आणि ही पकड मनाला अस्वस्थ करते. वैराग्य म्हणजे मी प्रयत्न करतो पण परिणामावर माझं नियंत्रण नाही, हे समजणं म्हणजे वैराग्य. अभ्यास आणि वैराग्य एकत्र का पाहिजेत? कारण अभ्यास आहे पण वैराग्य नसेल तर अपेक्षा वाढतात आणि त्या पूर्ण नाही झाल्या की मग निराशा येते. आणि फक्त वैराग्य पण अभ्यास नसेल तर तिथून पलायन होतं, माणसाची प्रगती होत नाही. दोन्ही एकत्र असलं म्हणजे मन स्थिर आणि शांत राहतं. कृष्ण असं म्हणत नाहीत की मनाला लगेच जिंका. कृष्ण म्हणतात हळूहळू मन मित्र बनेल, मनाशी युद्ध नाही मनाशी मैत्री करा. कृष्ण म्हणतात कासवासारखे आपली इंद्रिय आवरा, म्हणजे जग सोडा नाही पण थोडीशी मर्यादा ठरवा. मोबाईल वापरण्याची वेळ ठरवा, राग आला तरी कृती थांबवा. गीता सांगते सवय ही 3 गुणामुळे असते, रजगुण, तमोगुण आणि सत्वगुण. झोप, आहार, विचार बदलले की सवय बदलते. भगवान सांगतात तुम्ही कर्मयोग वापरा. आज मी बदलतो नाही, आज मी माझं कर्तव्य करतो. जसं की 2 मिनिट ध्यान, एक चांगली कृती, एक चुकीची सवय थांबवण्याचा प्रयत्न. एक माणूस होता खूप चिडचिडा, तो म्हणायचा की माझा स्वभावच असा आहे. त्यानं गीतेतलं एक वाक्य स्वीकारलं, मी मन नाही मी आत्मा आहे. म्हणून जेव्हा त्याला राग यायचा तेव्हा तो म्हणायचा की हा राग माझा नाही, हा माझ्या मनाचा विकार आहे. आणि 30 दिवसात राग कमी झाला, शांतता वाढली आणि नात्यामध्ये सुद्धा सुधार झाला. सवय गेली नाही पण ओळख बदलली. मित्रांनो, गीता सवय मोडायला सांगत नाही, गीता सांगते तुम्ही स्वतःला ओळखा. ज्या दिवशी तुम्हाला कळतं मी हा राग नाही, मी ही सवय नाही, त्या दिवशी सवय तुमच्यावर सत्ता गाजवत नाही. आणि कृष्ण शेवटी सांगतात उद्धरेद आत्मनात्मानम, स्वतःचा उद्धार करा. मित्रांनो, आज एकच गोष्ट करा, आज रात्री एक वाईट सवय मनात आठवा आणि स्वतःला विचारा ही माझी ओळख आहे की माझ्या मनाची सवय आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कारण हा फक्त उपदेश नाही, ही आपल्या मनाला दिलेली एक दिशा आहे. आणि गीतेच्या प्रकाशात आयुष्य बदलणाऱ्या मार्गदर्शनासाठी चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे सवयी मोडल्या जात नाहीत, इथं आपल्या आत्म्याची खरी आठवण करून दिली जाते. चला तर मित्रांनो, मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.